नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीतून गणरायाच्या मूर्ती काश्मीर सीमेवर रवाना. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील गणेश मूर्ती कारखान्यामध्ये लगबग वाढली आहे. मोजके मूर्तिकार आणि शेकडो कारागीर दिवसांचे 8-10 तास मूर्ती घडवणे व रंगवण्याच्या कामात गुंतले आहेत. बहुतांश मूर्ती तयार असून रंगकाम अंतिम टप्प्यात आलं आहे. काही मूर्ती परदेशात तसेच काश्मीर सीमेवरील भागातही रवाना झाल्या असल्याची माहिती मूर्तिकार विजय गवळी यांनी दिली. मूर्तीचं काम गतवर्षीच्या गणेशोत्सवानंतरच सुरू झाले होते. मे महिन्यातच मूर्ती तयार करून वाळवण्यात आल्याने सध्याच्या पावसाचा त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही. अधिक महिन्यामुळे यंदा मूर्ती कामासाठी महिनाभराचा अतिरिक्त अवधी मिळाल्याने कारागिरांना काम वेळेत पूर्ण करता आलं. सांगलीत यंदा सुमारे 1 लाख गणेश मूर्तींची निर्मिती होत आहे. शाडूच्या मूर्ती घडवणारे अवघे 2-3 मूर्तिकार असून 30 ते 40 कारागीर या व्यवसायात कार्यरत आहेत. शहरात किमान 1000 विक्रेते तयार मूर्तीचे स्टॉल उभारतात. शाडूच्या मूर्ती 200 ते 15,000 तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती 500 ते 25,000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गवळी म्हणाले, घरोघरी बसवण्यात येणाऱ्या छोट्या मूर्ती शाडूच्या असल्या तरी गणेशोत्सव मंडळाकडून मोठ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच अधिक मागणी असते. यंदा बंदी उठल्याने त्यांच्या निर्मितीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारागीर तुषार आपटे यांनी सांगितलं की पेनहून शाडूच्या मूर्ती सांगलीत दाखल झाल्या असून त्या आकर्षक व विविध रूपात उपलब्ध आहेत. महागाईमुळे यंदा मूर्तीच्या किमतीत 15 ते 20% वाढ अपेक्षित आहे.